आज मी ना आंबट गोड वरण करणार आहे, बघा तुम्हाला आवडेल। मी डाळ भिजत घातलेली मुगाची आणि तुरीची, 4 मिरच्या आणि हळद हे टाकून 3 शिट्या काढून घ्यायच्या। 3 शिट्यामध्ये एकदम मेल्ट होते डाळ, बघा। छान लागतं। तुम्ही हिला आंबट गोड वरण म्हणू शकता किंवा डाळीचं सूप म्हणू शकता। नेहमी त्याच डाळी खाऊन बघा। 4 मिरच्या अशा उभ्या चिरून, अगदी अशाच टाकायच्या, असं काही नाही, फक्त 4 अगदी त्याला चीर मारलेली पाहिजे। आणि अर्धा चमचा हळद, ही बघा डाळ चांगली शिजली आहे 3 शिट्यांमध्ये। आणि ह्याला आता वाटण करायचंय। खोबरं त्यात घातले होते मी 3-4 मिरच्या, ह्याच्या 3 मिरच्या, कढीपत्ता हा फोडणीला नंतर दाखवते तुम्ही, कोथिंबीर कढीपत्ता। आणि ह्या धने, जिरं, हे 2 आहेत ना चिंचेच्या, ते 1 घालणार आणि 1 मी शिजताना म्हणजे फोडणी देऊ तेव्हा घालू, जास्ती नको, अगदी पण आंबट बरं नाही। हे बघा, तेल टाका। आता फोडणी दाखवते तुम्हाला करून। आपण वाटणात थोडं जिरं टाकलेलं, आणि ह्यात राई जिरं थोडं फोडणीला, हिंग, कढीपत्ता, डाळ फोडणीला, आणि हे वाटलेलं वाटण, हे मगाशी मला आपण ना खोबरं, चिंच, धणे, जिरं, मिरची, मला पाहिजे तेवढं पातळ करायचं। आणि हे तुम्हाला मग बोलली मी, तुम्ही डाळी गोड आंबट गोड वरणी म्हणू शकता आणि सूपही म्हणू शकता। पातळ करायचं, भाताबरोबर तुम्ही असंच पण सूप म्हणून पिऊ शकता। आणि ही चिंच ठेवलेली तीही टाकते त्यात। याला एक चांगला असा मस्त दणकून, काय म्हणतात तो, कड आणायचा चांगला। 5-10 मिनिटं चांगला कड आला ना, जे वाटण आहे ना हे चांगलं मिळून येतं त्यात खोबऱ्याचं। आणि किंचित गूळ टाकायचं। हे बघा, थोडंसं गूळ टाकायचं त्यात। आता काय वरणामध्ये थोडं गूळ टाकलं की छान लागतं। हे बघा, कड येताना मीठ टाका, तुम्हाला पाहिजे तेवढं टाका। मी 1.5 टाकते, कारण डाळीच्या क्वांटिटीवर आहे, जसं तुम्हाला आवडेल तसं। बघा, कड येतोय, शिजतानाच आंबट गोड तिखट असा वास येतोय, जबरदस्त लागते। हे सूप सारखं पण तुम्ही पिऊ शकता। आणि डाळ भात, कोशिंबीर, अप्रतिम लागते ही डाळ। एकदा हे आंबट गोड वरण करून बघा,
बघा कलर किती सुंदर आलाय. चांगली अशी दणकून कड काढायचा त्याला.